दिल्लीमध्ये घडामोडी घडतायत। भाजप सत्तेवर येणार असं जवळपास निश्चित झालंय। त्यानंतरची एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6:30 वाजता संबोधित करणार आहेत। दिल्लीतील विजयानंतर कार्यकर्त्यांना पंतप्रधान संबोधित करणार आहेत। नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत आणि दिल्लीतील विजयानंतर कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील। 6:30 वाजता ते दिल्लीतल्या भाजपच्या कार्यालयात पोहोचतील। आपण बघतोय दिल्ली विधानसभेमध्ये भाजपची धडाकेबाज कामगिरी आपल्याला पाहायला मिळते। भाजप 44 जागांवर आघाडीवर आहे। कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय। 8 वरून थेट 43 जागांवर भारतीय जनता पार्टी आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर खूप मोठ्या फरकानं पराभव होताना दिसतोय आम आदमी पार्टीचा। तर दुसरीकडे 7व्या फेरीनंतर केजरीवाल 238 मतांनी मागे असल्याचं पाहायला मिळतंय। काही फेऱ्यांमध्ये केजरीवाल आघाडीवर होते, मात्र आता पुन्हा एकदा पिछाडीवर जाताना पाहायला मिळतात। आतिशी या सुद्धा पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। तर मनीष सिसोदिया हे आघाडीवर आहेत।